श्री गुरुचरित्र अध्याय 53। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्या नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते भावे सावधान। गुरुचरित्राध्याय 52। ऐकोनी नामधारकाचे मन। ब्रह्मानंदी निमग्न पैन सेवुनी गुरुचरित्रामृत। नामधारक तटस्थ होत अंगी घर्मपुलकांकित। रोमांच ही उठती कंठ झाला सद्गदित। गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकांत। नेत्री वहाती प्रेमधारा समाधिसुखेन बोले। देह अणुमात्र न्हाले सात्विक अष्टभाव उदेले। नामधारक शिष्याचे देखोनी सिद्ध सुखावती। समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकाराकारणे म्हणोनी हस्ते कुरवाळीती। प्रेमभावे आलिंगिती देहावरी येये म्हणती। ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी। रहासी ऐसा समाधिस्थ जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी। लोक तरती कैसे मग या कारणे अंतःकरणी। दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी। शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हणोनी। आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रयाते करी हानी। ऐशी अनुपम्या प्रगटली तुझमुळे आम्हा आठवले। तुवा आम्हा बर्वे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकिले। आता हेंच विस्तारी नामधारका ऐशिया परी। सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्रोन्मीलन करी। कर जोडून उभा ठाके म्हणे कृपेचे तारुंग। तुंची या विश्वास आधारू भवसागर पैलपारू। तुंची करिसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवीत। सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत। अवतरणिका मज सांगा या श्री गुरुचरितामृती। अमृताहुनी परमामृती भक्तजनाची मनोवृत्ती। बुडी देवोनी स्थिरावली अतृप्त आहे अजूनी। हेची कथा पुनः सुचवोनी अक्षयामृत पाजूनी। आनंदसागरी मज ठेवा बहु औषधींचे सार काढून। त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण। तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना। आनंद सिद्धाचिया मना म्हणती बाळका तुझी वासना। अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका। सांगेन आता अवतरणिका प्रथमपासूनी सारांशनिका। 52 प्रथमाध्यायी मंगळाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन। भक्तांप्रती जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती। चारी युगांचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती। घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजासंगमा। श्री गुरु नेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा। तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती। छळाव्या त्रैमूर्ती येती परी तियेचे पुत्र होती। स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्रीदत्तात्रेय धरी। स्वये अवतार पीठापुरी श्रीपादश्रिया वल्लभधारी। तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी। रावण जात गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुनी। स्थापना केली तयाची गोकर्णभीमा असंख्यात। रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात। 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती। तयाप्रती गुरु कथा सांगती शनिप्रदोष व्रत देती। ज्ञानी करीती अष्टमी 9वाध्यायी रजकाप्रती। कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती। गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण। तस्करा वधिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती। दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी। अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी। एकादशी अवतरले द्वादशाध्यायी मातेप्रती। ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती।
यात्रा करीती उत्तरेची मातापित्यांते करंजपुरी भेटोनी येती गोदातीरी कुक्षिव्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायंदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे द्वडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथूनी दिधली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींस देऊनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध द्वडून पुत्र दिधले तिजला 2 एक मरता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यांत तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्रया घरी घेती त्याची वंध्या महिषी होती 30 करून दुग्धवंती 22व्यात वर दिधला 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूपमहिमा विप्र लागे गुरुपादपद्मा 24व्यात वर देती म्लेच्छाम पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊनी सांदाती गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना परी ते उन्मत्त नायकती 27 आणोनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपी देऊनी पतितावस्था गृहाप्रती द्वडिला 29 भस्मप्रभा त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची 30व्याध्यायी पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रियेते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देवोनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्षधारण कथा कुक्कुटमर्कट दोघेजण वैश्य वेशेचे कथन करीती रायाते परस्पर रुद्राध्यायम हिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगांत सेव्यानी कथावर्त आणिक सोमवारव्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होवोनी वर उत्तम देत श्री गुरु तयांते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण आणिक गामवचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती 30 दिधली पुत्रसंतती 39वे अध्यायी नरहरी क्रवी शुष्क काष्ठा अर्चवुनी द्वडिले त्याच्या कुष्ठा शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायंदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशीयात्रा निरूपण पुत्रकल 83 सायंदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्राभाव वरही देती 42 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेवाप्रत सांगोनी व्रत करविती
44 तंतुकार भक्तासी श्रीपर्वत दावुनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथात्यासी विमर्शन राजाची कथियेली 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ठ नासूनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्रगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46 अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती आणखी तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक द्वडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50 अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखुनिया क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नानायाती म्हणोनी गुप्तरूपे रहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन्यात रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अतिउद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यांतील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुजलागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणोनी श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणोनी इतिहास सारांशाला पुनः वदलो सत्शिष्या पूर्वी ऐकिले असेल कानी त्याते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण इचे सत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मर्तसे ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवितसे कर जोडोनी तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनवणी श्री गुरुसप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्नेन करुनिया अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इहपरत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचाव्याची पद्धती तुझ सांगो यथास्थिती शुचिरभूत होवोनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नानसंध्या करून पुस्तक वाचाव्याचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे प्रथम दिवसापासून बसाव्या असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देवब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35-38 पर्यंत पांचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन
श्री गुरुते नमस्कारून उपहार काही करावा, या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशन, सारांश शास्त्राधारे करून. शुचिर्भूत असावे. एवं होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन, भूत प्रेतादी बाधा निरसन. होवोनी सौख्य होतसे, ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी. नामधारक लागे चरणी, म्हणे बाळाची आळी पुरवोनी. कृतकृत्य केले गुरुराया, श्रोते म्हणती वंदुनी पायी. श्री गुरु केली बहु नवलाई, बाळका अमृत पाजी आई. तैसे आम्हा पाजिले, प्रति अध्याय 1 ओंबी. ओमविली रत्नमाळा बरवी, मनाचे कंठी घालिता पदवी. सर्वार्थाची पावती, सिद्धांचे वचन रत्नखाणी. त्यांतुनी नामधारक रत्ने आणि 52 भरोनी रांजणी. भक्तयाच का तोषविले, किंवा सिद्ध हा कल्पतरू. नामधारके पसरिला करू, यांचा करोनी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला, किंवा सिद्धमुनी बलाहक. नामधारक शिष्य चातक, मुख पसरोनी बिंदू 1. मागता अपार वर्षला, तेणे भक्ता अभक्ता फुकाचा. सकळा लाभ झाला अमृताचा, हृदयकोशी खळजनांचा. पाषाण समयी पाझरे, श्री गुरुरायाचे धरून चरण. सिद्धमुनी ते करू वंदन, नामधारका करू नमन. ऐसे करी नारायण, श्री गुरुरूपी नारायण. विश्वंभरा दीनोद्धारणा, आपणा आपुली दावुनी खुणा. गुरुशिष्यरूपे क्रीडसी, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे 52 सारे अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः 53. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. शुभ भवतु. श्री गुरुचरित्र समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.